आषाढ महिना म्हटला की सर्वांच्या घरामध्ये एकच सुगंध दरवळतो, तो म्हणजे गुळाच्या कापण्या तळलेल्याचा सुगंध. नमस्कार, मी अर्चना अर्चीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण अर्चीज किचनमध्ये बघणार आहोत गुळ आणि गव्हाच्या कापण्या. सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ म्हणजे साधारण 250 ते 300 ग्राम गूळ घेऊया. त्यासाठी आपण त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी मोजून घालणार आहोत. आता हा गूळ विरघळेपर्यंत आपण थोडा बारीक गॅसवर चमच्याने सतत ढवळणार आहोत व हा गूळ विरघळला की आपण गॅस बंद करणार आहोत. इकडे आपण 3 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेणार आहोत. तीन वाटी गव्हासाठी आपण 1 वाटी हरभरा डाळीचे म्हणजेच बेसनचे पीठ घेणार आहोत. आता इथे मी मिक्सरमध्ये सुंठ, बडीशेप आणि वेलची बारीक वाटून घेतलेली आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ आपण घालून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण 2 पळी तेलाचे मोहन गरम करून घालणार आहोत. हे मोहन गरम असल्यामुळे सर्वप्रथम आपण उलताण्याने ते पिठामध्ये एकजीव करणार आहोत व नंतर आपण हाताने हे सर्व पिठाला चोळून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे घातलेले मोहन चोळून झाले की वितळवून घेतलेले गुळाचे पाणी आपण त्यामध्ये काही कचरा असेल म्हणून गाळून घेणार आहोत व हे पीठ आपण मळून घेणार आहोत. या अशा पद्धतीने व राहिलेले गुळाचे पाणी आपण त्याच्यावर घालणार आहोत व लागले तर गरजेनुसार अजून साधे पाणी घेऊन आपण घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण कापण्यासाठी लागणारी घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे. आता त्यातील एक छोटासा उंडा आपण घेणार आहोत. चपाती करतो त्या पद्धतीने आपण त्याची पोळी मध्यम जाडीची लाटून घेणार आहोत. आता त्यावर आपण खसखस लावून घेणार आहोत आणि पुन्हा खसखस लावल्यानंतर आपण ती खसखस दाबून बसवण्यासाठी थोडे लाटण्याने लाटून घेणार आहोत. असंच आपण दुसऱ्याही बाजूने खसखस लावून लाटण्याने दाबून घेणार आहोत. म्हणजे ही खसखस आतमध्ये बसली जाते व तेलामध्ये तळताना सुटत नाही. आता आपण त्याच्या कापण्या कापून घेणार आहोत. आपल्याला जसा आकार हवाय तसं आपण आधी लांब कापून घ्यायच्या आणि नंतर तिरप्या कापायच्या. अशा पद्धतीने हे पारंपरिक पद्धतीच्या कापण्या आपण कापून घेणार आहोत. तर सर्व कापण्यांचे आकार कापून झाले की ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता कापण्या तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण तयार केलेल्या कापण्या पटापट अशा सोडून घ्यायच्या आहेत. या कापण्या गुळाच्या असल्यामुळे त्याला पटकन हलवावे लागते, नाहीतर त्या करपल्या जातात व बारीक ते मंद गॅसवरतीच त्याला तळाव्या लागतात. या अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आलटून पलटून चांगला बिस्किट किंवा क्रीम कलर येईपर्यंत गोल्डन रंगावर त्याला तळून घ्यायचा आहे. व तळलेल्या ह्या कापण्या आपण आता चाळणीमध्ये नितळून चाऱ्याच्या साहाय्याने काढणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या ह्या आषाढ स्पेशल कापण्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली का?
आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्चित किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.